तर वळूया टॉप 6 मधील दुसऱ्या सामन्याकडे. आई गावदेवी विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामधील सामना. सीताराम स्पोर्ट्स संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि आई गावदेवी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले. या अगोदर टॉप 3 मध्ये मायरा एंटरप्राइजेस संघाने या क्वालिफाय केलेला पहिला संघ ठरलेला आहे. मायरा एंटरप्राइजेस ज्या संघाने टॉप 3 मध्ये आपली या जागा पक्की केलेली आहे. प्रकाश मडवी यांचा संघ मायरा एंटरप्राइजेस जो ग्रुप ए मध्ये नंबर 1 वर आपल्याला पाहायला मिळतो आणि नंबर 1 परफॉर्मन्स करताना पहिला संघ ठरलेला आहे टॉप 3 मध्ये क्वालिफाय करताना. आई गावदेवी विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या संघामधील जो संघ सामना जिंकेल तोही संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल आणि दुसरा संघ पाहायला मिळेल. आणि त्यानंतर टॉप 6 मधील तिसरा सामना शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस स्टार विपक्ष मोर्या लिजन या दोन संघामध्ये. टॉप 6 मधील दुसरा सामना आई गावदेवी विरुद्ध सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. गोलंदाजी मार्कवर प्रेम थले सर्वजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आई गावदेवी या संघाकडून. भालचंद्र आणि विजय ही जोडी मैदानामध्ये सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामनागिरी फलंदाज भालचंद्र. पहिल्या चेंडूवर खराब फटका आणि आपण पाहतोय पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर येतोय आई गावदेवी संघाकडून मिलिंद पाटील. पहिला फलंदाज शून्यावर बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे भालचंद्र, ज्याला खातही उघडण्याची संधी मिळालेली नाही. आणि पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना आपण बघतोय प्रेम थले हा गोलंदाज. बॅकफुटला जाऊन चेंडूला समोर केलेले आहे. स्वतःच्या फॉलतरमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज मिलिंद पाटील याने. पावलांचा वापर करून हा फटका केलेला मात्र इथे मिसफील्ड आणि चेंडू निघून जाते सीमा पार. मौका भी दिया और चौका भी दिया. धावसंख्या 4 ने वाढून होती धावफलकावर 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय टॉप 6 मधील दुसरा सामना आई गावदेवी विरुद्ध सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. या अगोदरच पहिला संघ टॉप 3 मध्ये मायरा एंटरप्राइजेस संघ पोहोचलेला आहे. इथे मात्र फान केलेल्या चेंडूला फॅडल स्वीपचा फटका, मात्र फक्त एकच धाव. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती धावपलीकडे 6 धावा. गोलगाव प्रीमियर लीग 2024 चे दिमागदार आयोजन आपण बघतोय. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना 8वा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू पूर्णपणे बीट चेकी तिकलं होतं फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 6 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक मार्गसाहेब प्रेम थलेच्या माध्यमातून. इथे मात्र एक्स्ट्रा रिझल्ट मध्ये चेंडू टोललेला आहे. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावांनी धावफलक मध्ये बदल होतोय. पहिल्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आई गावदेवी संघाची धावसंख्या 1 बाद स्कोरबोर्डवर 8 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं श्रेयस स्टार विपक्ष मोर्या लिजन या दोन संघामध्ये. टॉप 6 मधील शेवटचा सामना पुढील सामना असणार आहे. सध्या टॉप 6 मधील दुसरा सामना आपण पाहतोय आई गावदेवी विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. हर्षद गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे.
इथे मात्र लॉर्ड फुलटॉस चेंडू आणि फलंदाज बाद. सीमा पार झण्णरदार चौकार. चौकारीने संघाचे धावसंख्या ते आकार धावसंख्या 4 ने वाढून होती. धावफलकावर 14 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र गॅप शोधू शकलेला नाही. एक धाव फलंदाज वेगाने पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. 15 धावा. दुसरं षटक प्रगती फातावर हर्षद अतलतोय. सामनाकडे फलंदाज यावेळी मिलिंद. प्लॅन मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क. निर्धाव चेंडू षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 बाद 15 धावा. जतीन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. तिसऱ्या षटकातली ती जबाबदारी संघटनेने त्याच्यावर सोपवलेली आहे. तर सामना करेल फलंदाज जतीन याचा फलंदाज हेमन याने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला. वैयक्तिक एका चौकारच्या मदतीने 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र खराब चेंडू. पंचांचा इशारा नो बॉल. 2+1 अशा प्रकारे 3 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावा फलून धावून पूर्ण केलेल्या. त्याने एक नो बॉलचा देखील पंचांचा इशारा नो बॉल स्वरूपाने धाव. तीन धावने संघाची धावसंख्या 18 धावा. यावेळी करार फटका. लॉंग आपण लॉंगच्या मधून चेंडू निघून जाते. सीमा पार कडकेदार चौकार. बंटीच्या बॅट मधून हा दुसरा चौकार आणि बंटी सध्या खत्रीची घंटी वाजवताना आपण बघतो प्रतिस्पर्धी संघासाठी. धावसंख्या 4 ने 22 वर पोहोचते. 2-2. फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका आणि हा चेंडू गॅप मधून निघून जाते. सीमा पार. पंचाचा नो बॉलचा देखील इशारा. 5 धावा. सलग दुसरा चौकार हेमन उर्फ बंटीच्या बॅट मधून. धावसंख्या 27-27. चांगली फलंदाजी करताना आपण बघतो हेमन उर्फ बंटी याला. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र गॅप शोधू शकलेला नाही. एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय.
धावसंख्या 28-28. तिसरं षटक सुरू आहे. जतीन तिसरं षटकात आलतोय या चित्राम स्पोर्ट्स संघाकडून, तर सामना करेल फलंदाज मिळेल. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 28 धावा, 28. इथे मात्र जोरदार अपील. पाहूया पंचांचा काही इशारा येतोय. बाय चिरबन ह्या चौकार. ही बघा आपण गोलगावची त्रिमूर्ती पाहतोय. 3 स्टार सध्या एन्जॉय करताना. अमर म्हात्रे, या विश्वनाथ म्हात्रे आणि त्याच्या समवेत कैलास मडवी हे 3 स्टार सध्या एन्जॉय करताना आपण पाहतोय गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. इथे मात्र नशिबाची साथ पुन्हा एकदा फलंदाजांना लाभतोय हे आपण पाहू शकता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आव्हानाच्या रूपाने. गोलंदाजाचं नशीब मात्र त्याला साथ देत नाही आणि असं म्हटलं जात आहे, नसीब गांडू तो क्या करेगा पांडू. कारण इस्टेनच्या मधून चेंडू निघून जातोय. धावसंख्या 33-33. नशिबाची साथ मात्र इथे गोलंदाजाला लाभत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या सीताराम स्पोर्ट्स संघाला लाभत नाही. इथे मात्र दिशा भरकटली आहे. पंचांचा इशारा वाईट आणि धावून पळून 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील आणि 3 धावीने आई गावदेवी संघाची धावसंख्या 36-36. षटक संपण्याचं नाव घेत नाही. लांबलचक षटक आपण पाहतोय सध्या जतीन याचं. इथे मात्र सुरेख अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. हे आपण पाहू शकता गोलगावचे 4 स्टार आता आपण पाहतोय. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धा सुरू आहे आणि आता मात्र एन्जॉय करताना आपण बघतोय या खेळाडू. 3 षटकांची समाप्त झाली. अतिशय मागणं षटक जतीन याचं राहिलेलं आहे, ज्या षटकामध्ये त्याने तब्बल 20 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 षटकांची समाप्त झाली आहे आणि 3 षटका समाप्त नंतर आई गावदेवी संघाची धावसंख्या धावफलकावर बरोबर 40 धावा. मरता क्या न करता तुषार पाटील आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिजन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या सिंगलने वाढून होती. धावफलकावर 41 धावा, 41. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन चेंडू निघून जाते सीमा पार. षटकार फलंदाज बाद. धावसंख्या 41-41. धावसंख्या 41. आव्हानाच्या रूपाने ज्या धावा नक्कीच खर्च केल्या गेल्या त्या नक्कीच गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेल्या नाहीत.
मात्र स्कोरबोर्ड मध्ये त्या जोडल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र खराब शॉट सिलेक्शन. इसे काय ते 1-2 का 4 चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 46-46. शेवटचं षटक मार्गस आहे. तुषार जो संघामधील सर्वात हुशार खेळाडू आहे, शेवटचं षटक घालण्यासाठी आलेला आहे. हेमंत पाटीलचं महत्वाचं विकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे. इथे मात्र सुरेख फटका अगदी जमिनीला घासात पुसात चाटत चिरून निघून जातो सीमापार चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 50 अर्धशतकी पूर्ण झालेले आहे. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून अगदी मैदानाला घासत पुसत चाटत चेंडू गेला होता सीमापार चौकारासाठी. पंचांचं वाईटचं इशारा 1+1 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि 2 धावने संघाची धावसंख्या 52-52. अर्धशतक देखील क्रॉस झालेलं आहे. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज मिलिंद हा बाद होतोय. तर टॉस साठी यायचं आहे श्रेयस स्टार संघाचा संघनायक आणि मोर्या लिजंड संघाचा संघनायक. श्रेयस स्टार आणि मोर्या लिजंड संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. टॉस साठी मी विनंती करेन सदानंद हरट साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक आहेत सदानंदजी हरट साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक आहेत सदानंदजी हरट साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. प्रेम थले आणि दीपक थले स्पॉन्सर हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. या टॉस बॉक्स मध्ये हा टॉस केला जात आहे. टॉस केला गेलाय आणि टॉस जिंकलेला श्रेयस स्टार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करण्यासाठी मोर्या लिजंड संघाला इन्व्हाइट केलेलं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रेयस स्टार विपक्ष मोर्या लिजंड या दोन संघामध्ये. एका बाजूला अक्षय पाटील फॅम टीम मोर्या लिजंड तर दुसऱ्या बाजूला संजय मडवी फॅम टीम श्रेयस स्टार. टॉप 6 मधील शेवटचा सामना पुढील सामना पाहायला मिळेल. मात्र होलिया सुरू असलेल्या सामन्याकडे एक चांगलं लक्ष इथे मात्र आयगाव देवी या संघाने शेतराम स्पोर्ट्स संघासमोर उभा केला 54 धावांचा, ज्यामध्ये हेमंत पाटील बंटेच्या बॅट मधून 21 धावांचं योगदान. प्रेम आणि संतोषी जोडी मैदानामध्ये. विलास मात्रे यांच्याकडून दोन्ही संघ फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. जर 2-2 चौकार आपण पेश केले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून संतोष पाटील आणि प्रेम थले यांना दिलं जाईल. आणि विश्वनाथ थले यांच्याकडून संतोष पाटीलने षटकार मारून जर आउट झाला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ते फोन पे असेल गुगल पे असेल काही सांगू शकत नाही. विजय या गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू येथे मात्र हे आपण पाहू शकता फलंदाज बाद. नवीन फलंदाज विनीत आता मात्र फलंदाज संतोष कडून भरपूर अपेक्षा होत्या, मात्र त्याने अपेक्षा भंग केलेला आहे. आपल्या आगरी भाषेत एक म्हण आहे, भरोशाच्या म्हशीला टोनगा.
इथे मात्र संतोष पाटील नीरज मानेने बाद झालेला आहे. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विनीत न्यू बॅटर आपण पाहतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आले. इथे मात्र कार्पेटचे सहारे चिरून निघून जाते सीमा पार चौकार. विश्वनाथ थले यांच्याकडून प्रेम थले आला बक्षीस लावलं गेलेलं होतं. हा चौकार. विलास मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक प्रेम थले याला आलेलं आहे. प्रेम थले आणि आता 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर चौकार खेचला तर. सलग 2 चौकार नक्कीच त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत आणि 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेलं आहे. आणि विश्वनाथ थले यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आणखीन जर चौकार पेश केला तर. बक्षीस जमा करायचे आहेत. इथे मात्र सुरेख फटकानी हा चौकार. चौकारांची हॅट्रिक. प्रेम थले बल्ले बल्ले. विश्वनाथ जी अभी कडक नोट निकालो. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे प्रेम थले याने. प्रेम थले बल्ले बल्ले. धावसंख्या वेगाने वाढते. इथे मात्र फटका बसलेला आहे आणि प्रेम थले हा बाद होतोय. धावसंख्या 13 या धावसंख्येवर प्रेम थले बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. खूप मोठा आदरा म्हणता येईल सीताराम स्पोर्ट्स संघाला प्रेम थलेच्या रूपाने. कारण चांगल्या टच मध्ये सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले होते. मात्र 12 धावांचं योगदान देऊन तो पॅव्हलियनमध्ये परतला. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे सीताराम स्पोर्ट्स संघाकडून. सचिन हर्षद सॉरी तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिन सज्ज होतोय. न्यू बॅटर हर्षद. 54 धावांचं लक्ष्य आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्वतःच्या फॉलदर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धाव पलीकडे 13 धावा. येथे मात्र आडव्या बॅटने फटका केलेला आहे एका धावेसाठी. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलेलं नाही. फक्त एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी आणि एका धावेने संघाची धावसंख्या 14. 54 लक्षाचा पाठलाग सीताराम स्पोर्ट्स संघ करतोय. इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सोळा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 16 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे सीताराम स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी. फील्ड मध्ये ऍडजस्टमेंट करताना आपण बघतोय हेमंत पाटील. इथे मात्र चांगला फटका गॅप शोधू शकलेला नाही. सरळ क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावेने वाढते. 15 वर पोहोचते. 54 लक्षाचा पाठलाग सीताराम स्पोर्ट्स संघ करतोय. टॉप 6 मधील हा दुसरा सामना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेला आहे. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने वाढून होती ती धावफलकावर 16 धावा. आपण सामना पाहतोय आई गावदेवी विरुद्ध सीताराम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र सुरेख फटका गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार चौकार.
चौकारीने संघाची धावसंख्या येतो आकार धावसंख्या 20. 34 धावांची इथून अजूनही आवश्यकता. इथे मात्र आपण पाहतोय या एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि इथे मात्र मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत रनआउट साठी घेतलेली आहे. निकलेश बजागे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. फलंदाज बाद रेड सिग्नल. फलंदाज जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. धावसंख्या 20 आपण पाहतोय. 34 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर आलेला आहे या सीताराम स्पोर्ट्स संघाकडून तुषार. तर गोलंदाजी मध्ये परिवर्तन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय या केतन याला रन रोखावे लागतील. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 17च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा झळकायला लागतील सीताराम स्पोर्ट्स संघाला जर टॉप 3 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे कारण जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल. तर जो संघ हारेल त्या संघाला मात्र गोलगाव प्रीमियर लीग 2025 ची या वाट पाहावी लागेल. केतन थले यांनी लगातार 2 विकेट जर घेतले तर विलास मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. केतनसाठी सुवर्ण संधी आहे. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट आव्हानाचा वाईट रूपाने जवळजवळ केतन यांनी या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी नंबर 4 वर पकडण्याचा प्रयत्न केला होता. इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धावा देखील पूर्ण. अगदी तारांबळ उडाली होती या क्षेत्ररक्षकांची. 2 धावा पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने या सीताराम स्पोर्ट्स संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 23. 54 लक्षाचा सीताराम स्पोर्ट्स संघ पाठलाग करतोय. इथे मात्र सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला गेलाय. पाहूया काय घडलंय तिथे. तिसऱ्या पंचाची मदत देखील घेतली गेलेली आहे मैदानी पंचांकडून. आणि तिकडे सीमारेषेकडे काय घडलंय ते देखील पाहायचं आहे. चौकार दिलेला आहे पंचाने. चौकार दिलेला आहे पंचाने. हर्षद पाटील याने 3 चौकार जर लगातार मारले. हरेश मडवे यांच्याकडून 500 रुपये. हरेश मडवे यांच्याकडून हर्षद मडवेला 500 रुपयाचं पारितोषिक लगातार. हर्षद पाटील याला चौकारांच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा 27. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग सीताराम स्पोर्ट्स संघ करतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे या पंचाचे सर वाईट आणि हा चौकार. 5 धावा. दहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आता मात्र बदलत आहे. चुका टाळावी लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या आई गावदेवी संघाला कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. जो हार गया समजो घर गया. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल तर जो संघ हारेल तो संघ मात्र या स्पर्धेमधून बाहेर पडेल. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे.
इथे ऑन साइडला चेंडू टोलले चांगले क्षेत्ररक्षण डीप मिडविक रिझन मध्ये पाहायला मिळत आहे. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एका धावेने वाढते. 33 डबल 3. पुन्हा एकदा समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 9-21 समीकरण. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. केतन गोलंदाजी मार्कवर. तुषारसाठी इथे मात्र खराब फटका आणि तुषार याची केली संपुष्टात. फायनलचे पहिले फायनल असा सामना आपण पाहतो. एका बाजूला आई गावदेवी तर दुसऱ्या बाजूला सीताराम स्पोर्ट्स. दोन्ही संघ तगडे संघ आहेत. नवीन फलंदाज विनय आलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. एका धावने संघाची धावसंख्या वाढून होते. ते स्कोर बोर्डवर 34 धाव. आता मात्र समीकरण आमचे एक्सपोर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतायत. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा चेंडू आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हेमंत पाटील काहीतरी कानमंत्र देताना केतन याला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये हेमंत पाटील उर्फ बंटी आपण पाहतोय. 7-20 समीकरण. इथे मध्ये फुलटा चेंडू होता. गॅप मधून चेंडू निघून जात आहे. सीमा पार चौकार. आता मात्र शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडू मध्ये इथून 16 धावांची आवश्यकता आहे. सीताराम स्पोर्ट्स संघाला सामना जिंकून टॉप 3 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. या अगोदरच मायरा एंटरप्राइजेस संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. टॉप 6च्या पहिल्या सामन्यामध्ये बिंदास ब्लास्टर संघाला पराभूत करून. तर दुसरा सामना सध्या आपण पाहतोय आई गावदेवी विरुद्ध सीताराम स्पोर्ट्स संघाकडून आता मात्र आपण पाहतोय सीताराम स्पोर्ट्स संघाविरुद्ध शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी हेमंत पाटील याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. हेमंत पाटील उर्फ बंटी. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चं समीकरण. हेमंत बंटी यांनी 2 विकेट जर घेतले तर विलास म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. डबल धमाका. बक्षिसामध्ये वाढ होते. इथे मात्र कार्पेचे सारे चेंडू ट्रॅव्हल होते मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. आता मात्र शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल हेमंत याला सीताराम स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. आणि क्षेत्ररक्षण कुठली चूक करून चालणार नाही. कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक चूक नक्कीच माग ठरू शकेल. अशा पल्लवीत आहेत सीताराम स्पोर्ट्स संघाच्या या जोडीकडून. विजय आणि हर्षद ही जोडी मैदानामध्ये. विजय ज्याच्या नावामध्ये विजय ही जोडी आपल्या संघाला विजय मिळून देईल का. इथे मध्ये फान केलेल्या चेंडूला फानले ग्रीजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण आहे. आपण पाहू शकता मदत केलेल्या चेंडूला सीमाशबाहेर जाण्यासाठी. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून. कारण चौकाराने दशरथ पाटील सर जर इथे असते तर नक्कीच ते म्हणाले असते या क्षेत्ररक्षकाला बाहेर काढाने त्याच्या उपट्या घाला. इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा. 1+1 फलंदाज देखील बाद झालेला आहे. 1+1 धावा तर मिळालेल्या मात्र फलंदाज देखील रनआउट चुरमाने बाद होतोय. अजूनही सामना संपलेला नाही. कहाणी में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट.
समीकरण पाहावं लागेल ना. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सॉरी. नवीन फलंदाज आता मध्ये खेळपट्टीवर दाखल झाला आहे सीताराम स्पोर्ट्स संघाकडून जतीन. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. दोन्ही संघांना मी तर म्हणेन अजूनही समान संधी आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षकांना नक्कीच चुका करून चालणार नाही. हेमंत पाटील पूर्णपणे जोड लावताना आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आणि गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. आपलं 100% योगदान देताना आपण पाहतोय. हेमंत पाटील उर्फ बंटी गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका, झन्नाटदार चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. या चौकाराने पारडं आता मात्र जड होते सीताराम स्पोर्ट्स संघाचा, कारण समीकरण बदलतंय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 3-5 समीकरण. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या 50 बरोबर अर्धशतक पूर्ण झालेले. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. एखादा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल तर एखादा मोठा फटका संघाला विजय मिळून देईल. इथे मात्र क्लीन बॉल, बेल्स क्या जली, मानो बल्लेबाज का दिल जल उठा. कहानी में ट्विस्ट और मैच बनती हुई सुपर हिट. शेवटचा 1 चेंडू आणि गोल्डन चौकारीची आवश्यकता. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमधील आणि हा चौकार जर ठोकला तर 5 रुपयाचं पारितोषिक दिनेश पाटील यांच्याकडून दिलं जाईल. इसे लगा डाला तो मैच जिंका डाला, इसे लगा डाला तो मैच को जीता डाला. गोल्डन डिलिव्हरी की मात्र गोल्डन चौकार. शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूवर गोल्डन चौकारची आवश्यकता. या चेंडू मध्ये दडलाय या सामन्याचा निकाल, या सामन्याचा रिझल्ट. इथे मात्र आपण पाहतोय काय घडलंय. पंचांच्या वाईट येतोय. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. अजूनही प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल. गोलगाव प्रीमियर लीग मधील पैसा वसूल सामना सध्या आपण पाहतोय. आई गावदेव विपक्ष सीताराम स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. व्हॉट अ मॅच. सामना कसा होता असावा तर सामना असा असावा. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी ज्यांना जिंकणे जरूर, तर दुसऱ्या बाजूला सीताराम स्पोर्ट्स ज्यांना हार नसेल मंजूर. आई गावदेवी की मात्र सीताराम स्पोर्ट्स, कुठला संघ टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल याचं उत्तर मिळेल. नक्कीच ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र आता डोळं मिटावे, कारण हार्ट अटॅक येण्याची नक्कीच शक्यता असणार आहे. ज्यांना नक्कीच हृदयाचा त्रास असेल त्यांनी हा सामना पाहूच नाही. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. कमजोर हृदयाच्या नक्कीच माणसाने हा सामना पाहूच नाही. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. निर्णायक चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय या आणि अशा प्रकारे या हा सामना जिंकलेला आहे.